सगळ्यांना नमस्कार. आज आपण या लेक्चरमध्ये कॉमन कमांड्स इन कॅड ड्राफ्टिंग म्हणजे ऑटोकॅड रिलेटेड जे कमांड्स आहे आणि त्याच्यासोबतच जो जॉमेट्रिकल पार्ट आहे ड्रॉइंगचा तो बघणार आहे. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये जो याच्यापूर्वी घेतला त्याच्यामध्ये आपण चेक केलं की जनरल जे त्यांनी सिलेबसमध्ये जे जनरल वस्तू विचारल्या होत्या त्या आपण डिस्कस केल्या. आता आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहे सेकंड पार्ट जो की कॅड ड्राफ्टिंग रिलेटेड आहे. ठीक आहे, याचं जे वेटेज आहे ते 30 मार्काचं आहे. ठीक आहे, 30 मार्काचं वेटेज आहे आणि याच्यात काय काय गोष्टी होणार आहे कवरअप. मेनली याच्यात ड्रॉइंग रिलेटेड मॉडिफायर आणि याचे कॅडचे स्पेशली कॅडचे कमांड्स आहे सगळे. ठीक आहे, आणि एक सेकंड पार्टही याच्यात आहे. मी PPT 2 पार्टमध्ये बनवली आहे. एक तर हे पूर्णतः कॅडवरती रिलेटेड आहे. ठीक आहे, ऑटो कॅड रिलेटेड, आणि सेकंडवाला पार्ट आहे जो राहील जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन कोणते कोणते कन्स्ट्रक्शन रिलेटेड काय गोष्टी आहे बाय हँड जर तुम्हाला तिथे ड्रॉ करायला लावलं तर काय गोष्टी ॲड करायचं त्याच्याबद्दल आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये सिलेबसचा बघा BCDE हा पार्ट कवर होणार आहे आणि A आणि B पार्ट याच्यात कवर होणार आहे. ठीक आहे, म्हणून हा पहिले आपण डिस्कस करणार आहे. सोबतच या लेक्चरमध्ये आपण ऑटोकॅड सॉफ्टवेअरमध्ये पण चेक करणार आहे. जसं जसं आपण एक कमांड घेऊ त्याला ऑटोकॅडमध्ये इथे आपण टेस्ट करून दाखवू की त्या ऑटोकॅडमध्ये रिअलमध्ये कशी बनेल. ठीक आहे, चला मग स्टार्ट करूया. तर कॉमन कमांड्स इन कॅड. ठीक आहे, प्रॅक्टिकल एक्झामसाठी हा लेक्चर आहे जे ज्युनियर ड्राफ्ट्समनची एक्झाम आहे त्याच्याकरिता DTP जे घेत आहे. ठीक आहे, तर 30 मार्काचं वेटेज आहे. चेक करून घेऊ आता आपण काय काय गोष्टी आहे आपल्याला विचारू शकतात. स्पेशली ते ड्रॉइंग रिलेटेड कमांड विचारू शकतात जसे लाईन, सर्कल, आर्क, पॉलिगॉन हे ते. नंतर मॉडिफाय, हे ड्रॉइंग रिलेटेड आहे. याला मॉडिफाय करायचं असेल, याला काही चेंजेस करायचे असेल तर ही कमांड्स यूज होतात. आणि या दोघांच्याही रिलेटेड जे प्रॉपर्टी राहील जेही तुम्ही ड्रॉ कराल ते प्रॉपर्टी रिलेटेड कमांड्स झाले. ठीक आहे, असे 3 पार्टमध्ये याला आपण डिवाईड केलेलं आहे. ठीक आहे, आणि आता बघून घेऊ आपण ऑटोकॅडची स्क्रीन कशी राहते आणि काय गोष्टी आहे. ठीक आहे, ऑटोकॅड स्क्रीनवरती जाऊया आता आपण. कशाला काय म्हणते चेक करून घेऊ. तर हा ऑटोकॅड सॉफ्टवेअर आहे. ज्यांनी ऑटोकॅड सॉफ्टवेअरचा क्लासेस वगैरे अगोदर केले असेल त्यांच्यासाठी भरपूर इझी जाणार, त्यांना अगोदरच माहिती राहणार आहे. पण ज्यांनी क्लासेस नाही केले आहे त्यांच्यासाठी मी याच्यात बेसिक माहिती देणार आहे जेणेकरून तुम्ही हा सॉफ्टवेअर ट्राय कराल. तर बघा, एक गोष्ट तर हे इम्पॉर्टंट आहे सर्वात, जे आहे की तुम्हाला हा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावा लागेल जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आणि हा सॉफ्टवेअर तुम्हाला स्टुडंट व्हर्जन ऑटोकॅडच्या वेबसाईटवरती जाऊन जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुमचं स्टुडंट कॉलेजचं वगैरे डिटेल टाकून स्टुडंट व्हर्जन घेऊ शकता. आणि बाकी जेही दुसऱ्या प्रकारे अगर कोणाला काही करायचं असेल तर मला तुम्ही सांगा, मग मी हेल्प करू शकतो. ओके, नंतर आता बघून घेऊ याच्यात काय काय गोष्टी आहे. तर बघा, वरती स्क्रीनवरती सर्वात दिसत आहे आपल्याला. इथे आहे ऑटोकॅड, ऑटोडेस्क ऑटोकॅड लिहिलेलं आहे. नाव आहे 2023 आहे माझ्याकडे जो व्हर्जन आहे. ठीक आहे, इथे होम आहे. इथे म्हणजे याला रिबन म्हणतो. ठीक आहे, याच्यात बघा होम, इन्सर्ट, अनोटेट हे वेगवेगळे ऑप्शन्स आहे. सर्वात जास्त आपल्याला होमचंच काम पडणार आहे बेसिक गोष्टी करताना. खूप जास्त ॲडव्हान्स त्याच्यात गोष्टी करायच्या राहिल्या तर समोरच्या गोष्टी कमी पडेल. ठीक आहे, नंतर याच्यामध्ये बघा हे सगळं झालं काय आपला टूल बार टाईप झाला. ठीक आहे, वरची रिबीन इथे तुम्ही याला कंट्रोलही करू शकता. ह्या टॅब्सला बघा, पॅनल टॅब्स काय मिनिमाइज करायचे असेल तर पॅनल बटन्स मिनिमाइज करायचे असेल. नंतर याला म्हणते आपण ड्रॉइंग स्क्रीन आहे. ही जे दिसतं आहे तुम्हाला ज्याच्यात पूर्णतः ग्रीड बनलेली आहे हे आहे ड्रॉइंग स्क्रीन. याच्यावरती राईट साईडला बघा नॉर्थ दिलेला आहे, वेस्ट हे डायरेक्शन दिलं आहे. ठीक आहे, याला 3Dमध्ये बघायचं असेल तर याच्यावरती तुम्ही कॉर्नर वगैरेवरती क्लिक करून 3D बघू शकता. इथे खालती बघा, इथे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्सचं डायरेक्शन दिलं आहे. ही एक्स ॲक्सिस झाली आणि हे वाय ॲक्सिस झाली. ठीक आहे, नंतर इथे ड्रॉइंग 1 आहे. आता याच्यातच तुम्ही ड्रॉइंग 2 पण डेव्हलप करू शकता. ड्रॉइंग 3 जी आहे याच्या आतमध्ये तुम्ही अजून डेव्हलप करू शकता. ठीक आहे, आता ड्रॉइंग 1मध्ये हे स्क्रीन झाली आहे. इथे खालती तुम्ही जेही कमांड देता, जेही मी लिहिलं इथे बघा, L लिहिल्याबरोबर आलं इथे कमांड. लाईन क्लिक केलं तर बघा इथे लाईन आलं. ठीक आहे, याला कमांड लाईन म्हणते. तर तुम्हाला कीबोर्ड जो असतो कीबोर्डवरती तुम्हाला कमांड द्यावी लागते. मी आता एक ऑन स्क्रीन कीबोर्ड घेतो समजवण्याकरिता. ऑन स्क्रीन ऑन स्क्रीन कीबोर्ड होणार की नाही चेक करू पुन्हा एकदा. इथे सेटिंगमध्येच दिसत आहे. स्टिकी कीज, फिल्टर कीज, ऑन स्क्रीन कीबोर्ड ऑन केला आहे मी आता इकडून. आता हा कीबोर्ड आला आहे. ओके,
ठीक आहे, हा ऑनस्क्रीन कीबोर्ड आहे. तर कीबोर्ड तुमचा असा लाईव्ह असेल तर तुम्हाला कोणतीही कमांड प्रेस करायची जेव्हा राहील तेव्हा तुम्हाला कीबोर्डवरती एल प्रेस करावं लागेल. समजा फॉर एक्झाम्पल नाव एल प्रेस केला आणि नंतर तुम्हाला स्पेस दाबावं लागेल. स्पेसचं काम काय आहे, ती एल जी कमांड घेतली, एल प्रेस केल्यानंतर जे कमांड असेल त्याला ॲक्टिवेट करण्याकरिता स्पेस दाबावं लागतं. जसं स्पेस दाबाल तशी ते कमांड ॲक्टिवेट होऊन जाईल, असं असते. ठीक आहे. नंतर बघा अजून एक वेळा आणि तुम्ही हेच सेम एल प्रेस केल्यानंतर तुम्ही याने एंटर वे प्रेस केलं तरी पण तेच सेम गोष्ट होत असते. एंटर आणि स्पेस दोन्हीही सेमच काम करते. आणि कोणती कमांड दिली आणि आपल्याला ती कमांड नसेल पाहिजे तर तुम्हाला इथे एस्केप क्लिक करावं लागेल. ठीक आहे. आता बघा आपण पुन्हा पी पी टीवर जाऊ. ओके. तर इथे बघा तेच गोष्टी आहे. रिबन आपण डिस्कस केलं. मॉडल स्पेस हे मधातली जे काम करायची स्पेस याला मॉडल स्पेस म्हणते. ठीक आहे. क्रॉस हायर आणि पिकअप. ठीक आहे. क्रॉस हायर आणि पिकअप कशाला म्हणते ते बघून घेऊ आता आपण. हे क्लोज करून देतो मी. ठीक आहे. हा जो तुम्हाला मधात जो प्लस शेपचा जो तुम्हाला मधात कर्सर दिसत आहे त्याला म्हणते क्रॉस हेअर. ठीक आहे. आणि मी जसं कोणती लाईन प्रेस केली, एल एंटर प्रेस केला, मी लाईन काढली आणि आता मी याला काय करतो, फक्त सिलेक्ट करतो. ठीक आहे. सिलेक्ट केल्यानंतर काय होते, याला मी फॉर एक्झाम्पल ऑफसेट देतो. ठीक आहे. ऑफसेट कमांड घेतो सध्या मी. ऑफसेट घेतला. ठीक आहे. डिस्टन्स एक केला, याला म्हणते पिकर. ठीक आहे. याला पिक केलं. ठीक आहे. हा पिक करायचा कमांड आहे, हा पिक बॉक्स आहे. ठीक आहे. हा झाला आपला क्रॉस हेअर आणि हा झाला पिक बॉक्स. नंतर कमांड विंडो, खालती जे कमांड आपण दिले ते चेक केलं. स्टेटस बार, वरती स्टेटस काय आहे इथे दिसते. यू सी एस आयकॉन, स्टेटस बार आणि यू सी एस आयकॉन बघा. स्टेटस बार याला म्हणते, हे खालती जे कॉर्नरला दिसत आहे तुम्हाला इथे, इथून तुम्ही बाकी अँगल वगैरे कंट्रोल करू शकता. तुम्हाला इथे कोणत्या प्रकारचा पिक करताना कोणते क्वाड्रंटला पिक केलं पाहिजे हे स्नॅपचे डिटेल्स आहे, स्नॅप करायचं असेल तेव्हा. ठीक आहे. आणि बाकी अजून गोष्टी भरपूर याच्यात राहते. ठीक आहे. याच्यात तुम्ही नेहमी ड्राफ्टिंग अँड अनोटेशनमध्ये राहायचं. ओके. आता याला मी डिलीट करतो आणि नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट स्लाईड. हाऊ टू स्टार्ट अँड फिनिश अ कमांड. बघा आता जसं सांगितलं मी, फॉर एक्झाम्पल एल प्रेस केला आणि त्याच्यानंतर एंटर प्रेस करू शकतो किंवा स्पेस प्रेस करू शकतो. आणि स्पेस याच्यामुळे फास्टेस्ट आहे कारण की स्पेस एकदम अंगठ्यावरती राहते, दूर नाही राहत. दोन्ही हँड लेफ्ट हँडनी नेहमी, जर राईट हँडेड असाल तर तुमचा राईट हँड नेहमी माऊसवरती असतो आणि लेफ्ट हँड जो असतो तो कीबोर्डवरती असतो आणि आपण थंबनी स्पेस लवकर फास्ट क्लिक करू शकतो. ठीक आहे. नंतर क्लिक द रिबन बटन. रिबनमधून तुम्ही वरच्या जो टॅब आहे त्याच्यातूनही कमांड घेऊ शकता बिना पिक करतात. ओके. जसं असते की इथे मला लाईन करायची आहे बघा, इथे मी लाईनवरती क्लिक केलं तर डायरेक्ट लाईन कमांडमध्ये आलो मी. ठीक आहे. मी कमांड न दाबता इथून वरच्या याच्यातून पिक पण करू शकतो टॅबमधून. ओके. तर बघा आता इथे थोडंसं काय गोष्टी आहे बघून घेऊ. एंटर आणि स्पेस काय करते, ॲक्सेप्ट करते आणि रिपीट करायची राहिली कमांड तर रिपीट करते. एस्केप मी सांगितलं जसं तुम्हाला त्या कमांडच्या बाहेर काढते. राईट क्लिक कीबोर्डची नाही, कीबोर्डमध्ये राईट क्लिक नाही राहत. माऊसची जे राईट क्लिक राहते त्याच्यात ते मोर ऑप्शन्स दाखवत असते. ठीक आहे. आणि लेफ्ट क्लिकने सिलेक्ट होत असते. लेफ्ट क्लिकने काय सिलेक्ट होत असते. फॉर एक्झाम्पल आता मला हे सिलेक्ट करायचं आहे तर मी काय करेल, लेफ्ट क्लिक केलं बघा, लेफ्ट क्लिक केल्याबरोबर सिलेक्ट आलं. ठीक आहे. आणि जर राईट क्लिक प्रेस केलं तर मला वेगवेगळे ऑप्शन्स आले. ठीक आहे. नंतर F1 F12 वेगवेगळे त्याच्यात ड्राफ्टिंग एड्स असतात. हे ॲडव्हान्स थोड्याशा गोष्टी आहे, नंतर बघून घेऊ. याच्यातली इम्पॉर्टंट आहे ऑर्थो ऑन, F8 लक्षात ठेवायची. ऑर्थो ऑन ऑफ. ऑर्थो ऑन, ऑर्थो काय राहते, मी एल एंटर प्रेस केलं, लाईन कमांड दिली. आता बघा ही लाईन स्ट्रेट बनत आहे. ठीक आहे. पण हे अशी केल्याबरोबर इकडे तिरकी कोणत्या अँगलला, पण हे नेहमी 90 डिग्रीला बनली पाहिजे. तर मी F8 प्रेस करणार. F8 प्रेस केलं का बघा नुसती 90 डिग्रीवरती ते बनत आहे. तिथे मधात कोणत्याच अँगलवर बनत नाही. आणि F8 पुन्हा प्रेस केलं तर काय झालं, ऑर्थो ऑफ झालं. आता कुठेही जाऊ शकतो मी. याचा इथून शॉर्टकट F8 आहे आणि इथून पण तुम्ही हे करू शकता. इथे दिसत आहे 90 डिग्रीचं ऑन, इथे 90 डिग्री ऑन झाला आहे आणि इथूनच तुम्ही ऑफ करू शकता त्याला. नेक्स्ट आहे F3 ओ स्नॅप. ठीक आहे. स्नॅप रिलेटेड आहे, ती तेवढं जास्त कामी नाही येणार. कंट्रोल झेड तर तुम्हाला माहितीच आहे, अंडू करायचं असेल आणि कंट्रोल वाय रिडू करता. ठीक आहे. नेक्स्ट कोऑर्डिनेट्स काय असतात, कोऑर्डिनेट किती काय असतात, एक्झाम्पल हे बघत आहे. बघा आता कोऑर्डिनेट काय असते तुम्हाला माहीत आहे, तुम्ही 10वीच्या 8वी 9वीमध्ये तुम्ही ग्राफ वगैरे बनवले असेल. असं ग्राफ राहायचं, ग्राफ बुक, आणि त्याच्यात असं आपल्याला आहे ना चौकोन इथे बनवायला लावायचा, असं वगैरे करायला लावायचं. तेच आहे, तोच प्रिन्सिपल सेम यूज होत असते इथे. ठीक आहे. तर जो कोऑर्डिनेट असते तिथे जो हा असतो ओरिजिन म्हणतो याला. ओरिजिन असते 0,0. काय असते ओरिजिन,
0,0 आणि याच्यापैकी हा पहिला जो असतो आहे बघा इथे दिला एक्स कॉमा वाय 0,0 म्हणजे एक्स आणि वाय दोन्ही याच्यावरती 0 आहे तो एक्स आणि वायवरती दोन्ही याच्यावरती काय आहे 0 आहे म्हणून तो इथे या पॉईंटला लाय करतो. ठीक आहे. आता समजा जर एक्स कॉमा वाय इथे 3,2 केलं आपण. ठीक आहे 3,2 घेतलं एक्स कॉमा वाय तर काय एक्स ॲक्सिसवरती 3 म्हणजे 1 2 3 या तिसऱ्या पॉईंटवर येणार तो. ठीक आहे. आणि वायवरती किती 2 1 2 ते दुसऱ्या पॉईंटला. तर तो पॉईंट कुठे लाय करते या दोघांच्या मधात म्हणजे कुठे इथे. मी कलर चेंज करतो एक वेळा. तर 2 आणि 3च्या मधात म्हणजे कुठे आली ते लाईन तो पॉईंट हा इथे लाय करेल. समजले. अशा प्रकारे कॉर्डिनेट्स असतात. ठीक आहे. हे काय ॲब्सोल्यूट कॉर्डिनेट. मग रिलेटिव्ह कॉर्डिनेट काय असते. रिलेटिव्ह कॉर्डिनेट म्हणजे जो लास्ट पॉईंट असतो. आता मी हा काय घेतला 2,3 घेतला इथून जर पुढचा पॉईंट किती दूर असला पाहिजे मग तो काय करेल लास्ट कॉर्डिनेटला 0,0 करेल. ठीक आहे. लास्ट कॉर्डिनेटला 0,0 समजेल आणि तिथून मग तो इथे वेगळा कॉर्डिनेट सिस्टम बनवून इथून तो वेगळे पॉईंट्स देईल. यालामध्ये रिलेटिव्ह. पोलर म्हणजे काय असते पोलरमध्ये अँगल देत असतो 30 डिग्रीवरती 0 पासून 30 डिग्रीवरती 60 अंक गेले पाहिजे. तो बरोबर 30 डिग्रीवरती तो रेषा पाडत 60 वरती जाईल. ठीक आहे. या प्रकारे हे बघा 30 डिग्रीवरती 60 हे झालं पहिलं एक्झाम्पल. हे दुसरं 60,0चं हे 60 आहे या एक्स ॲक्सिसवर आणि वाय ॲक्सिसवर 0 आहे. ठीक आहे ना. -60 आहे इकडे एक्सवर आणि इकडे वायवरती 0 आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ते कॉर्डिनेट्स आहे. ओके. आता लाईन अँड सर्कल कमांड 2 कमांड बघून घेऊ आपण आता. ठीक आहे. आपण लाईन कमांड ऑलरेडी 1-2 वेळा प्रॅक्टिस केली. आता आपण बघून घेऊ. बघा इथे सर्वात पहिली जे कमांड आहे ते लाईन कमांड आहे. लाईन कमांडवरती लाईनवरती क्लिक केलं मी. ठीक आहे. आणि स्ट्रेट क्लिक केलं तर माझी कमांड डायरेक्ट लाईनमध्ये आली आहे. डायरेक्ट मी ड्रॉ करत आहे. काही न विचार करता ड्रॉ करत आहे आता मी. आणि मी जिथे एस्केप दाबला तिथे बंद होते. बघा मी एंटर दाबत आहे पुन्हा रिपीट होत असते. कमांडच्या बाहेर नाही गेलो आहे अजून म्हणून रिपीट होते. आणि जर मी एस्केप 2 वेळा दाबलं तर मी बघा इथे खालती कोणतीच कमांड नाही तर मी क्लिक केलं तरी पण येत नाही आहे. बघा पुन्हा एक वेळा आता मी कीबोर्डवरती एल एंटर प्रेस करतो. एल एंटर. आता बघा ऑलरेडी लाईन कमांडच्या आतमध्ये आहे. ऑलरेडी एक घेतलं क्लिक केलं 2 वेळा क्लिक केलं. आता मी 1 वेळा एस्केप दाबत आहे. ठीक आहे. पण तो काय अजूनही लाईनच्या कमांडच्या आतमध्ये आहे त्यामुळे मी नेक्स्ट एंटर दाबल्याबरोबर पुन्हा दुसरी लाईन बनवत आहे. ठीक आहे. आता हे झालं आपण रफली बनवली. आता आपण काही मेजरमेंटसोबत बनवू. फॉर एक्झाम्पल आता याच्यात आपण बघू PPTत आपल्याला हे 1 वरती आहे आणि 1 2 वरती आहे. ठीक आहे. आणि मग 3 हे कितीवरती बनवत आहे अँगल 60 वरती आहे. ठीक आहे. तर मी इथे एक एल एंटर प्रेस केला आणि इथे क्लिक केला आणि आता बघा माझं मेजरमेंट जे आहे बघा इथे झूम इन करतो मी. हां. आता माझं बघा हे वरती खालती होतं मला 90 डिग्रीवरती पाहिजे तर मी काय करेल इथे जाईल इथे क्लिक करेल तर ऑर्थो ऑन झालं. आणि हेच मला शॉर्टकटनी ऑन करायचं असतं तर मी काय प्रेस केलं असतं F8 प्रेस केल्याबरोबर बघा स्ट्रेट झाली. ओके. आता मी हे 60ची लाईन घेऊ. 60 करायची आहे तर मी काय करेल कीबोर्डवरती 60 प्रेस करेल. बघा 60 लिहिलं आणि एंटर दाबलं तर त्या डायरेक्शनमध्ये हे 60 सेंटीमीटरची लाईन बनली. आता पुन्हा मी एल एंटर प्रेस करू शकतो किंवा मी पुन्हा एंटर दाबलं तर त्या कमांडमध्ये सुरू होऊन जाईल. आणि डबल एंटर दाबलं तर ते लास्ट पॉईंटपासून तो स्वतःहूनच घेऊन घेईल रिलेटिव्ह कॉर्डिनेट घेऊन घेईल. ओके. सिंगल प्रेस केला मी एस्केप आणि सिंगल एक क्लिक केला बघा तो शोधून राहिला कुठून घेऊन एक्सटेंड आणि डबल क्लिक केल्याबरोबर त्यांनी लास्ट पॉईंटला पिकअप करून टाकला. ओके. आता मी वरती जाईल वरती 30ची लाईन बनवतो. मग आता मी लेफ्ट साईडला गेलो पुन्हा 60ची लाईन बनवतो -60 डायरेक्टली. आणि मी ओरिजिनवरती क्लिक केला आणि एस्केप दाबलं आणि पुन्हा डबल एस्केप दाबलं. आता मी कमांडच्या बाहेर आलो. आता माझा काय म्हणला रेक्टँगल बनला ज्याची एक साईड 60 आहे दुसरी साईड 30 आहे. ठीक आहे. आता अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळे कोणतेही शेप बनवू शकता. ठीक आहे. आता जसं त्यांनी म्हटलं का बा शीटची साईज आहे A4 साईज. A4 साईजची शीट बनवायची आहे लँडस्केपला. तर मी एल एंटर प्रेस केला राईट साईडला गेलो. A4 जी साईज असते ते 210 असते अशी. ठीक आहे. आणि व्हर्टिकल असते 297. ठीक आहे 297. बघा आता घेतली मी. आता मला हे पुन्हा 210 घ्यायचे पाहिजे नाही माहीत नाही तर मी याला एक्सटेंड प्रेस करून टाकली एवढी आणि लास्ट पॉईंटवरती पुन्हा स्पेस प्रेस केली आणि इथून अशी घेतली आणि मी याला क्लिक केलं आणि याला पॉईंटला पिक करून इथे ठेवून दिलं. बघा आता माझा हा A4 पेज बनला आहे. हा आता लँडस्केपमध्ये बनवायचा होता पोर्ट्रेटमध्ये बनवला आहे आपण पण ठीक आहे तुम्ही समजले मेनली काय करायचं आहे. आता नेक्स्ट कमांड आहे इथे सर्कल. ठीक आहे. सर्कल बघा सर्कलसाठी काहीच नाही लागत. इथे प्रेस केला
ठीक आहे. क्लिक केलं आणि मग याला काय द्यायला लागते, रेडियस कितीची पाहिजे. फॉर एक्झाम्पल 100ची रेडियस दिली तर 100चा सर्कल बनला. पुन्हा क्लिक केलं मी, स्पेस दाबलं, आता मी 60ची रेडियस देतो, 60चा सर्कल बनला. एवढं सिम्पल आहे एकदम, बिलकुल. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा याच्यात पॉलीलाईन काय आहे, नॉर्मल लाईन बनवली आपण. ओके. लाईन कमांडनी काय बनवत आहे आपण, नॉर्मल लाईन बनवत आहे, एक लाईन बनवत आहे. एक लाईन बनवली, दुसरी लाईन बनवली, तिसरी लाईन बनवली, चौथी लाईन बनवली. ठीक आहे. पण मी जेव्हा यांना सिलेक्ट करत आहे, हा वेगळी आहे, ही वेगळी लाईन बनली, ही वेगळी लाईन, प्रत्येक लाईन काय बनली आहे, सेपरेट बनली आहे. प्रत्येक लाईन सेपरेट बनली आहे, एकत्र नाही बनली आहे. पण पॉलीलाईन काय करते, सगळ्या लाईनला एकत्र बनवते. बघा आता मी सिलेक्ट केलं पॉलीलाईन आणि इथे मी आता एक अजून स्क्वेअर बनवतो. असा मी घेतो याला 100. ठीक आहे. आणि व्हर्टिकली घेतो मी याला 200. असा घेतो मी पुन्हा 100 आणि मी परत ओरिजिनवर आलो. आता मी एस्केप केलं. बघा आता मी क्लिक केलं तर पूर्ण 4ही सिलेक्ट झाले. याचा अर्थ काय, ही पॉलीलाईन आहे, हे पूर्ण एकत्र एकच लाईन आहे. याच्यात जर तुम्ही सिलेक्ट कराल, हे प्रत्येक लाईन सेपरेट आहे. ठीक आहे. कळले ही गोष्ट सगळ्यांना. आता नेक्स्ट आर्क कशासाठी कामी येतो, आपल्याला आर्क म्हणजे काय, सर्कलचा पार्ट असतो. बघा याच्यात भरपूर अजून डिटेलमध्ये पण आहे. आता आपल्याजवळ एवढा टाईम नाही, आपण या लेक्चरमध्ये कव्हर अप करू शकेल. मी फक्त बेसिक जे कामाच्या गोष्टी आहेत ते सांगत आहोत. डिटेल लेक्चर याचं मी समोर कधी ऑटोकॅडवरती एक डिटेल लेक्चर जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी एक डिटेल लेक्चर ऑटोकॅडवरती पण बनवू शकतो. ओके. मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. तर इथे आर्क घेतला मी. आर्कमध्ये आता बघा 3 पॉईंट आर्क बघून घेऊ. क्लिक केलं मी इथे वरती, इथून मला इथपर्यंत आर्क पाहिजे. ठीक आहे. 3 पॉईंट आर्क. मी इथे ओरिजिन दिला, इथे त्याचा F8 प्रेस केला, 90 डिग्री असल्यामुळे इथे आणलं मी त्याला बरोबर अंदाजे, आणि याला तिसरा पॉईंट इथे कवर केला. बघा आर्क बनला माझा आहे. याला 3 पॉईंट आर्क आहे. पहिला पॉईंट दिला, दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट. जिथून पहिला पॉईंट दिला, दुसरा पॉईंट दिला, तिसरा पॉईंट दिला, 3 पॉईंटमधून ते आर्क मूव्ह होईल. आता मी ए एंटर प्रेस केल्याबरोबर आर्क कमांडमध्ये आलो. ठीक आहे. ए एंटर आहे आर्कचं शॉर्टकट, एल एंटर आहे लाईनचं शॉर्टकट, सी एंटर आहे सर्कलचं शॉर्टकट. ओके. आता क्लिक केलं, आता मिड पॉईंटला घेतला आणि इथे आलो. बघा या 3 पॉईंटमधून त्यांनी आर्क एक्झॅक्टली बनवला. हा आर्कला सेंटर आहे असते. बघा हे सेंटर आहे याचं. आर्क काही नाही, आर्क म्हणजे काय असते, पार्ट ऑफ सर्कल असते. नेक्स्ट कमांड बघा आता रेक्टँगल कमांड इथून तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता. ठीक आहे. सिलेक्ट केला आणि डायरेक्ट रेक्टँगल बनवला. आता नाही कसं आपण 4 लाईन ड्रॉ केला नंतर रेक्टँगल बनला, पण याच्यात बघा डायरेक्ट बनला. आता याच्यात बघा हे रेक्टँगल बनवला, तर याचा शॉर्टकट काय आहे, REC. काय आहे, REC, रेक्टँगल. REC क्रिएट केलं, एक पॉईंट केला, दुसरा पॉईंट केला, रेक्टँगल बनला. क्लिअर आहे. आता मला कोणत्या पर्टिक्युलर डायमेन्शनसोबत रेक्टँगल बनवायचं असेल तर काय करायला लागेल, मला या कमांडच्या आतमध्ये अजून कमांड द्यायला लागेल. बघा आता REC एंटर केला. आता बघा खालती काय लिहून आहे, स्पेसिफाय फर्स्ट कॉर्नर ऑर शॅम्पर, एलिव्हेशन, फिलेट, थिकनेस, विड्थ. तर आता आपल्याला काय पाहिजे, याचा डिस्टन्स पाहिजे का. REC एंटर, D एंटर. ठीक आहे. डिस्टन्स प्रेस केलं मी, D एंटर, सॉरी REC एंटर प्रेस केलं, पॉईंट दिला. आता बघा पॉईंट दिल्याबरोबर काय विचारत आहे, स्पेसिफाय अदर पॉईंट ऑर डायमेन्शन. आता बघा डायमेन्शन सांगायची आपल्याला, D एंटर सांगितली. तर काय म्हणते तो, लेंथ सांगा म्हणते. लेंथ बनवून घेऊ आपण 100ची, आणि त्याची मग विड्थ सांगा म्हणते, विड्थ पण 100. बघा रेक्टँगल बनला, 100 बाय 100चा एक्झॅक्ट रेक्टँगल बनून घेतला. पुन्हा एक वेळ सांगत आहे, REC एंटर प्रेस केलं, क्लिक केलं, नंतर D एंटर केलं, D फॉर डॉग. बघा इथे डायमेन्शनसाठी D एंटर केलं. D एंटर केल्यानंतर तो डायमेन्शनच्या आतमध्ये गेला. आता काय विचारत आहे, लेंथ विचारत आहे. आता समजा आपण 120ची लेंथ देऊ आणि विड्थ त्याला देऊन देऊ 80ची. बघा आला. आता तो जो पॉईंट होता तिथून त्यांनी बनवला, त्या पॉईंटपासूनच बनवेल. आता तुम्हाला कुठे इकडे पाहिजे, खालती पाहिजे, इकडे पाहिजे, जसं तिकडे न्याल तुम्ही तसा तो बनेल. ओके. नेक्स्ट कमांड आहे इलिप्स. बघा इलिप्सचा शॉर्टकट बघा, EL एंटर. काय केलं, EL एंटर, इलिप्स. आता इलिप्समध्ये काय असते, इलिप्स पण सर्कललाच म्हणता येईल, पण सर्कलची 2 रेडियस असते इलिप्सला, सर्कलला एकच रेडियस असते. ठीक आहे. आता मी क्लिक केलं आणि हा काय विचारत आहे, स्पेसिफाय एंड पॉईंट कुठे आहे, F8 प्रेस केला मी, एंड पॉईंट इथं पाहिजे मला. आता बघा हे पहिली रेडियस झाली. काय झाली, ही पहिली रेडियस. आता मी याला दुसरी रेडियस विचारत आहे, हे किती राहिली पाहिजे. बघा ही जास्त राहील तर असा बनेल, ही कमी राहील तर तो असा बनेल. आता असं बनवू आपण. बघा आता हे काय बिना डायमेन्शननी बनवलं. आता पुन्हा EL एंटर प्रेस करतो मी, इलिप्स. आता पहिली डायमेन्शन देऊन देऊ आपण 100. ओके. आणि दुसरी डायमेन्शन देऊ आपण 200. बघा आता 100 आणि 200 अशा 2 डायमेन्शनचा तो इलिप्स बनला.
क्लिअर आहे. इलिप्स नंतर बघा काय आहे, हॅच. हॅच रिलेटेड, हॅच म्हणजे काय, कोणत्याही आतमध्ये आपल्याला मटेरियल जर द्यायचं असेल तेव्हा आपण हॅच कमांड वापरतो. जसं हॅच प्रेस केलं बघा, आता हॅच क्रिएशनचा अजून वेगळा टॅब ओपन झाला. याच्यात सॉलिड आहे, अँगल आहे बघा, ANSI 132 आहे. ANSI 132, ANSI 32 असते ब्रिकसाठी असते. ओके, क्लिक केलं मी, ब्रिकचं जे टेक्स्चर असते ते आहे बघा, क्लिक केलं, आलं याच्या अंदर बघा, हॅच झालं. ते तुम्हाला प्रत्येक लाईन काढायची गरज नाही पडली एक 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 एक. हॅच हे स्वतःमध्येच एक इनडायरेक्टली काय असते, स्वतःच एक फिलिंगचं ऑप्शन असते, फील होत असते ते, त्याला क्लोज बाउंड्री लागत असते. ठीक आहे. दुसरी पण हॅच कोणताही करू शकतो बघा, चेंज केलं. सॉलिड करायचं असेल सॉलिड दाखवू शकतो आपण. ठीक आहे. आणि याला मी डिलीट करायचं असेल तर एंटर प्रेस केला, इरेज केलं. इरेज कमेंटसाठी एंटर. आता हे सगळे आपण कोणते ड्रॉइंग रिलेटेड बघितले. आता आपण याची थेरी एक वेळ अजून चेक करून घेऊ. बघा लाईन कमांड ऑलरेडी बघितली आपण, एक एक एल एंटर प्रेस होता, एल एंटर प्रेस केलं का शॉर्टकट होता त्याचा. दुसरी कमांड बघितली सर्कलसाठी एंटर आहे, आणि रेडियस दिल्याबरोबर तो तसा सर्कल बनवून देतो. ठीक आहे. नंतर आर्कसाठी काय होता, एंटर बघा, आणि इलिप्ससाठी काय होता, एल एंटर. इलिप्ससाठी 2 रेडियस द्यायला लागत असते, आर्कसाठी 3 पॉईंट आर्क होता तर 3 पॉईंट दाखवा लागते. रेक्टँगलसाठी बघा, रेक्टँगल ड्रॉ करायसाठी REC एंटर. काय प्रेस केला, REC एंटर. आणि आपल्याला डायमेन्शनसोबत जर प्रेस स्पेशल करायची असेल तर REC एंटर क्लिक करायचा, नंतर D एंटर प्रेस करायचा, आणि त्याला दोन्ही लेंथ आणि विड्थ द्यायची. ओके. आता पॉलिगॉन बघू. पॉलिगॉन काय आहे, POL एंटर. POL शॉर्टकट आहे पॉलिगॉनचं. ठीक आहे. इथे ड्रॉ कमांडमध्येच असते पॉलिगॉनसुद्धा. इथे बघा रेक्टँगलमध्ये गेलो मी, इथे बघा पॉलिगॉन आला आहे. इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता पॉलिगॉन. आता बघा पॉलिगॉन क्लिक केल्याबरोबरच काय विचारते, एंटर नंबर ऑफ साईड्स. किती साईड्स पाहिजे. पॉलिगॉन म्हणजे काय असते, सर्वात छोटा पॉलिगॉन ट्रायंगल आहे, सर्वात मोठा तर कितीही राहू शकते, सर्कल असते. सर्वात मोठा पॉलिगॉन सर्कल असते, आणि सर्वात छोटा ट्रायंगल असतो. ठीक आहे. ट्रायंगल आता बघा आपण, ट्रायंगलला किती साईड्स असतात, 3. मी आता 3 सिलेक्ट केली. ठीक आहे. स्पेसिफाय सेंटर पॉलिगॉनचं स्पेसिफाय करा म्हणते. आता म्हणते इन्स्क्राईब्ड इन अ सर्कल ऑर सर्कमस्क्राईब. इन्स्क्राईब म्हणजे काय करेल, तो त्या पॉलिगॉनला त्या सर्कल जेवढीही रेडियस देऊ आपण त्या सर्कलच्या आतमध्ये बनवेल. आणि सर्कमस्क्राईब म्हटलं तर त्या सर्कलला त्या पॉलिगॉनच्या आतमध्ये राहील. आता आपण दोन्ही बघून घेऊ. पहिले इन्स्क्राईब बघून घेऊ. इन्स्क्राईबमध्ये क्लिक केलं मी, क्लिक केलं, सॉरी, इन्स्क्राईबमध्ये क्लिक केलं. आता बघा इथे मी मोठा बनवून घेतो. ठीक आहे. आता तुम्ही हा जो बघाल हा सर्कल इन्स्क्राईब्ड आहे, म्हणजे काय झाला, हा पॉईंट एंडपर्यंत मागितला. आता आपण दुसरावाला बघू, सेम 3च डायरेक्शनचा, पण आता काय करायचं आपल्याला, 3 स्पेसिफाय सेंटर आणि सर्कमसाईज बघा कुठे करत आहे क्लिक, तो या एजला करत होता बघा तुम्ही चांगल्याने. आता या एजला होत आहे. जेव्हा मी रेडियस प्रेस केला तो इथपर्यंत घेतला इथे, आणि याच्या वेळेस कुठून घेतला, तो सेंटर प्रेस केल्यावर या कॉर्नरपासून घेतला. समजले, हा कॉर्नर आणि हा एज. आता या एजपासून घेतल्यामुळे काय होईल, जर मी इथे सर्कल बनवला, याचं सेंटरपासून जर काढून सर्कल बनवतो म्हटलं मी, ठीक आहे, त्याच पॉईंटवरून एक वेळा मी आहे ना लाईन बनवून घेतो. सेंटर बघा आला, सेंटर, एंटर प्रेस करतो. आता सर्कल बनवतो. आता बघा याच्या अंदर मी सर्कल बनवलं. ठीक आहे. हा काय झाला, इन्स्क्राईब. ठीक आहे. आणि हा बघा याला प्रेस करतो मी, सॉरी, हा इन्स्क्राईब्ड होता, हा सर्कमसाइज्ड होता ना, असा रिव्हर्स होता. पुन्हा एक वेळा मी सर्कल एंटर केलो, एंटर, याला प्रेस केला, इथे घेतला, मला ह्या इथपर्यंत पॉईंट होता बघा. याच्या शेपच्या आतमध्ये तो सर्कल बनत आहे, आणि याच्यात काय होतं, ह्या एजपर्यंत होता तो पॉईंट. या एजपर्यंत घेतला तर बघा या सर्कलचा आतमध्ये आला तो. समजले, इन्स्क्राईब्ड आणि सर्कमसाइज. आता पॉलिगॉन पुन्हा एक वेळा POL एंटर केला बघा. पॉलिगॉन POL किती साईड्स विचारत आहे. आता आपण हेक्सागॉन ट्राय करू. 6 साईड्स लिहिल्या मी, 6 साईड्स केल्या, सेंटर प्रेस केला. आता कोणता पाहिजे, इन्स्क्राईब पाहिजे का सर्कमसाइज पाहिजे आपल्याला. ठीक आहे. इन्स्क्राईब क्लिक केला. इन्स्क्राईब क्लिक केल्याबरोबर बघा आला. तो त्याची लेंथ विचार किती पाहिजे तुम्हाला साईज. फॉर एक्झाम्पल मी 50 लिहिले बघा, 50चा बनला. क्लिअर आहे. आता इन्स्क्राईब पाहिजे, सर्कमसाइज पाहिजे, हे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार राहते. पॉलिगॉन झाला आहे. पॉलिगॉन सोपी आहे एकदम, फक्त तुम्हाला पॉलिगॉनमध्ये किती नंबर ऑफ साईड्स द्यायचे ते माहीत पाहिजे. आता पॉलिगॉनमध्ये तुम्हाला हे माहिती पाहिजे का हेक्सागॉन कशाला म्हणते, पॉलिगॉन कशाला म्हणते, ट्रायंगल कशाला म्हणते, नंतर सेप्टॅगॉन कशाला म्हणते, ऑक्टॅगॉन कशाला म्हणते, नॉनॅगॉन कशाला म्हणते, आणि डोडेकागॉन, असे 10पर्यंत रटून पाहिजे तुम्हाला. ओके. नंतर स्प्लाइन, SPL लाईन. ठीक आहे. आणि हॅच ऑलरेडी आपण कवर केला. हॅचचं काय आहे, H एंटर शॉर्टकट आहे. H एंटर प्रेस केल्यावर बघा हॅचचा कमांड आला. ठीक आहे. नंतर तुम्ही त्याला हे करू शकता. ठीक आहे. आता बघा SPL एंटर, SP लाईन. ठीक आहे. SPL एंटर इथे ड्रॉमध्येच येत असते ते बघा, हे आहे SPL एंटर.
स्प्लाइन, ठीक आहे. स्प्लाइन फीट, स्प्लाइन सी कर्व वेगवेगळे आहे, ठीक आहे. SPL एंटर बघून घेऊ आता. SPL काय शॉर्टकट SPL. बघा पॉलीलाईन जे असते ना, पॉलीलाईन आपण कशी ड्रॉ केली होती, एक 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 ड्रॉ केली आणि ते पूर्ण मिळून एकत्र बनली. SPL काय असते, कर्व्स असतात सगळे. बघा आता मी इथे एक पॉईंट सिलेक्ट केला, ठीक आहे. दुसरा पॉईंट सिलेक्ट केला, ठीक आहे. दुसऱ्या पॉईंटपासून आता मी F8 प्रेस करून घेतो. तिसरा पॉईंट सिलेक्ट केला, चौथा पॉईंट सिलेक्ट केला, पाचवा पॉईंट सिलेक्ट केला, सहावा पॉईंट सिलेक्ट केला आणि हे स्प्लाइन चालली. त्या पॉईंटमधून तो काय होईल, मूव्ह होईल. त्या पॉईंटला ते चेंज नाही होऊ देणार. बघा आता मी ओरिजिनवरती आणली तिला आणि एंटर प्रेस केलं. बघा आता क्लिक केल्याबरोबर हे पूर्ण एकत्र बनली, ठीक आहे. झाली आपली स्प्लाइन. ओके. SP लाईन किंवा स्प्लाइन ॲक्च्युली काय आहे ते P लाईन आहे ते. P लाईन म्हणजे पॉलिगॉन लाईन असते, ठीक आहे. इरेज आणि अंडू. आता बघा आतापर्यंत आपण काय बघितलं, ड्रॉइंग कमांड बघितल्या. आपण सगळ्या ड्रॉइंग कमांड ऑलमोस्ट कव्हर अप केलेल्या आहे. आता बघा दुसरा पार्ट सुरू होत आहे, तो आहे मॉडिफाय कमांड, ठीक आहे. मॉडिफाय कमांड म्हणजे या सगळ्या शेप्स बनवले, यांना कसं का मॉडिफाय करायचं. ऑलरेडी आपण एक इरेज कमांड बघितली आहे. आता आपण इरेज आणि अंडू दोन्ही एक वेळा पुन्हा एक वेळा बघून घेऊ. आता इरेज करायचा आहे, मी सिलेक्ट करायचं कोणतंही, जेही इरेज करायचं आहे, ठीक आहे. याला इरेज करायचं, याला सिलेक्ट केलं, एंटर प्रेस केलं, ठीक आहे. इरेज आला, एंटर दाबलं, स्पेसवरती एंटर दाबलं, डिलीट झालं, ठीक आहे. नंतर इरेजच्या बाजूला कोणती कमांड होती, अंडू. आता मी इरेज केला, हे मला करायचं नव्हतं, अंडू करायचं, तर काहीच नाही. Ctrl Z प्रेस केल्याबरोबर अंडू आलं, Ctrl Y प्रेस केल्याबरोबर रिडू, Ctrl Z अंडू, Ctrl Y रिडू. तेच बेसिक आहे. आता बघा नेक्स्ट हे झालं आपलं एंटर इरेज, Ctrl Z Ctrl Y अंडू रिडू. आता बघा कॉपी मूव बघून घेऊ, ठीक आहे. कॉपी मूवसाठी बघा आता दोन आहे, कॉपी आणि मूव. सर्वात पहिले आपण आहे ना मूव बघू. मूव कमांडचा शॉर्टकट आहे M एंटर, ठीक आहे. काय M एंटर केल्याबरोबर मूव होतो. मूव केल्यानंतर काय म्हणते, सिलेक्ट ऑब्जेक्ट, सिलेक्ट केलं. आता मूव आपल्याला इथून इथे काढायचं आहे, ठीक आहे. मी सिलेक्ट केलं, झाला ऑब्जेक्ट, मी एंटर दाबलं. आता तो म्हणते पिक बेस पॉईंट, कुठून मूव करायचा आहे, इथून करायचा आहे, इथून करायचा आहे, इथून करायचं आहे, कुठून मूव करायचं आहे, तर इथून त्या कॉर्नरवरून करायचं आहे, ठीक आहे. मी इथे क्लिक केलं आणि इथे त्याला आणलं आणि इथे ठेवलं, झालं मूव. आता हेच मला मूव करायचं नव्हतं, पण काय कॉपी करायचं होतं. तर आता मी Ctrl Z दाबतो आणि सेम गोष्ट तुम्हाला कॉपी करून दाखवतो. आता मी कॉपीसाठी शॉर्टकट काय, CO एंटर, ठीक आहे. काय CO एंटर प्रेस केल्याबरोबर सिलेक्ट केलं आणि नंतर काय बनते, बेस पॉईंट. सेम आहे सगळी प्रोसेस, जशी मूवची आहे तशीच कॉपीची आहे. फक्त मूव आणि कॉपीमध्ये काय आहे, मूवमध्ये तो ओरिजिन जागा सोडून देईल, तिथे राहणार नाही, आणि कॉपीमध्ये त्याचा तो कॉपी बनवेल. बघा त्याचा कॉपी बनवला आणि इथे ठेवला. आणि मगाशी काय झालं, आपण याला मूव केलं तर काय झालं, ओरिजिन डिलीट झाला. बघा इथे CO एंटर कॉपी, M एंटर मूव. आणि तुम्हाला वरती टूल बार टायटल बारमधून घ्यायचं असेल, इथून घ्यायचं असेल, तर इथे बघा सेकंड मॉडिफायमध्ये बघा मूव आहे, नंतर इथे कॉपी आहे, ठीक आहे. मूव कॉपी दोन्ही कमांड झालेला आहे. आणि याच्यातच तुम्हाला इरेज कमांड असते, ठीक आहे. आणि इरेज अजून कोणती बघितली होती आपण, अंडू आणि रिडूचं कमांड तेवढा Ctrl Z Ctrl Y ने सर्वात जास्त होत असते. ओके. नेक्स्ट काय आहे, रोटेट आणि स्केल. रोटेटचा शॉर्टकट RO आहे, स्केलचा SC. हे सगळे शॉर्टकट लक्षात ठेवायचे आहे, खूप वेळानं पेपरमध्ये विचारतात. आणि हे शॉर्टकट जेव्हा तुम्हाला रटून राहतात ना, तेव्हा तुमचं वर्किंग खूप फास्ट होत असते, खूप स्पीड वाढत असते. त्यामुळे स्टार्टिंगमध्ये तुम्ही आहे ना वरून कमांड्स घेऊ शकता. स्टार्टिंगमध्ये समजण्याकरिता, सॉफ्टवेअरला अंडरस्टँडिंग येण्यापर्यंत तुम्ही इथून घेऊ शकता. पण इव्हेंच्युअली तुम्हाला हे सगळे कीबोर्डमध्ये रटूनच पाहिजे, तेव्हाच तुम्ही हा सॉफ्टवेअर प्रॉपरली यूज करू शकता. आणि हे कमांड्स विचारतात सुद्धा एक्झाममध्ये, ठीक आहे. रोटेट काय आहे, रोटेट म्हणजे काय, याला आपल्याला रोटेट करायचं असते. फॉर एक्झाम्पल मला हा इलिप्स बनवला, पण मला आहे ना हा आता उभा आहे, मला असा आडवा करायचा आहे, तर मला काय रोटेट कमांड करायला लागेल. तर रोटेट कमांडसाठी मी इथे डायरेक्ट जाऊ शकतो आणि सिलेक्ट ऑब्जेक्ट करू शकतो. सिलेक्ट केलं, ठीक आहे. नंतर एंटर प्रेस केला आणि याला पॉईंट दिला, कुठून रोटेट करायचा आहे, मी सेंटरमध्ये घेतला आणि मग याला मी रोटेट करत आहे. रोटेट झाला तो, बघा. आता Ctrl Z प्रेस करतो. आता रोटेट पुन्हा एक वेळ दाखवतो, RO एंटर, सिलेक्ट ऑब्जेक्ट, सिलेक्ट केला, पॉईंट. आता आपण मगाशी कुठून, इथून घेतला, आता याला आपण इथून रोटेट करून बघू. बघा झाला, वेगवेगळ्या प्रकारे तो रोटेट होतो, ठीक आहे. नेक्स्ट रोटेटसोबत आहे मिरर कमांड. बघा सिलेक्ट केला, मिरर कमांड घेतली, इथून मी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आहे ना मिरर करण्यासाठी एक हे द्यावं लागेल. मिरर करण्यासाठी काय, पॉईंट द्यावं लागेल. स्पेसिफाय पॉईंट ऑफ मिरर कुठून करायचा आहे, ठीक आहे. इथून मिरर घेऊन घेऊ आपण. बघा इथून मिरर सिलेक्ट केल्याबरोबर आता दुसरा पॉईंट द्यावं लागेल, कुठून, म्हणजे मिरर काय असतं, एक स्ट्रेट सरफेस असतो,
आता ते बघा, असा अँगलवरती मिरर ठेवायचा, असं ठेवायचं, स्ट्रेट ठेवायचा. फॉर एक्झाम्पल आपल्याला स्ट्रेट ठेवायचा, आपण F8 प्रेस करू आणि वर्टिकल लाईन प्रेस करू. आणि काय म्हणते मग तो इरेज सोर्स ऑब्जेक्ट. मिरर केल्यानंतर जो ओरिजिन होता, ज्याला मिरर केला आपण, त्याला डिलीट करायचा आहे का याला ठेवायचा आहे. तर त्याला ठेवायचं आहे तर आपण काय करायचं, नो प्रेस करायचं. ज्याला डिलीट करायचं असेल तर डिलीट करायचं, नो प्रेस करू. ठीक आहे, ओरिजिन आहे. आता पुन्हा एक वेळ याला आपण मिरर करून बघू. आता आपण इकडे वरती मिरर करून बघू. आता शॉर्टकट कीनी मिररसाठी प्रेस करायचं शॉर्टकट MI. काय MI सिलेक्ट केलं आणि एंटर प्रेस केलं. आता मला इथून इकडे असा मिरर करायचा. त्याला पॉईंट सिलेक्ट केला आणि हा दुसरा पॉईंट सिलेक्ट केला. पुन्हा विचारायचं आहे ओरिजिन डिलीट करायचं आहे का नाही. मी म्हणेन आता ओरिजिन डिलीट करायचं आहे. यस, बघा ओरिजिन डिलीट झाला, तो मिरर होऊन गेला. ओके, बघा आता रोटेट झाला. स्केल आपलं मिरर घेतला आपण, स्केल कमांड होतं इथे. मिरर आहे बघा, इथे मिरर कमांड आहे. ठीक आहे, मिरर आहे झाला. आता आपण ऑफसेट बघून घेऊ आणि स्केल कमांड. ऑफसेटसाठी बघा इथेच आहे दिलेलं ऑफसेट. फिलेट कुठे गेलं ऑफसेट, हे बघा ऑफसेट. ओके, हे ऑफसेट आहे. क्लिक केलं. आता ऑफसेट म्हणजे काय, कोणत्याही गोष्टीला अंदर किंवा बाहेर काही डिस्टन्सवरती कॉपी करणे. ठीक आहे, ऑफसेट मारणे. आता मी ऑफसेट क्लिक केल्याबरोबर सर्वात पहिले काय विचारत आहे तो डिस्टन्स. तर ठीक आहे, मी डिस्टन्स टाकतो इथे 30. किती टाकतो डिस्टन्स 30. 2 वेळाला 30 केलं, एंटर प्रेस केलं. कोणता ऑब्जेक्ट करायचा आहे याला सिलेक्ट केलं, बघा बाहेर प्रेस केला, 30वरती तो ऑफसेट मारला आहे. एक्झॅक्टली कोणत्याही ऑब्जेक्टला 30वरती करू शकतो मी. याला करू शकतो आहे 30वरती ऑफसेट झाला. याला करू शकतो, याला 30वरती ऑफसेट करू शकतो. कोणत्याही ऑब्जेक्टला आपण 30वरती ऑब्जेक्ट असो, तो सिंकंड लाईन असो, पॉलीलाईन असो, काही असो ते. ठीक आहे, आता हे पॉलीलाईन असेल तर एका सुईत होईल, सिंगल लाईन होईल तर 1 बाय 1 होईल. ठीक आहे, ऑफसेटसोबत नेक्स्ट कमांड आहे स्केल म्हणजे काय, कमी जास्त करणे, साईज वाढवणे. आता हा ट्रायंगल आणि सर्कल आहे, दोघांचा स्केल करून बघू. ठीक आहे, याला मी सिलेक्ट केलं आणि आता मी स्केल कमांड प्रेस करायसाठी SC एंटर प्रेस करायला लागते. स्केलचं शॉर्टकट काय SC. आणि जर आपल्याला इकडून घ्यायचं असेल तर बघा इथे तुम्हाला स्केल दिलेला आहे. क्लिक केलं, सिलेक्ट करायचं ऑब्जेक्ट. सिलेक्ट केल्यानंतर एंटर प्रेस करायचा आणि त्याचा कोणताही एक पॉईंट सिलेक्ट करायचा. हा पॉईंट सिलेक्ट केला मी. आता बघा स्केल करू शकतो, याला छोटा करू शकतो, याला मी मोठाही करू शकतो. आता मोठा करायचा असेल तर मला इथे काय करायचं आहे, स्पेसिफाय स्केल फॅक्टर. मोठा करायचा असेल तर 1पेक्षा मोठा स्केल फॅक्टर टाका लागते आणि छोटा करायचा असेल तर 1पेक्षा छोटा स्केल फॅक्टर टाका लागते. आता अर्ध करायचं असेल तर काय 0.5 प्रेस केला मी आणि एंटर दाबला तर तो अर्धा झाला एक्झॅक्ट. ठीक आहे, आता याला मोठा करू, डबल करून बघू. स्केल केलं मी SC एंटर, नंतर ऑब्जेक्ट सिलेक्ट केला. ठीक आहे, एंटर प्रेस केला, रेफरन्स पॉईंट दिला कुठून स्केल करायचा आहे, सिलेक्ट केला आणि मोठा करायचा. आता मला डबल करायचा तर मी 2 एंटर प्रेस केला तर डबल म्हणजे ओरिजिन जेवढा होता तेवढा झाला. ठीक आहे, स्केल कमांड ही झाली आपली आणि इथे मूव कमांड झाली आहे आणि इथे आपली ऑफसेट कमांडसुद्धा झाली आहे. आता बघा ट्रिम आणि एक्सटेंड हे दोघंही सोबत चालतात. ट्रिम करायचं आहे. ट्रिम करणे म्हणजे काय, कोणता एक पर्टिक्युलर पार्ट डिलीट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल हे सर्कल आहे, कर्ववाला आहे, मला आहे ना हे कर्व जेवढाही आतमध्ये आहे तेवढा दिसला पाहिजे, त्याच्या अंदर जेवढाही हा रेक्टेंगलचा पार्ट आला आहे तेवढा दिसला नाही पाहिजे. ठीक आहे, आणि मला आहे ना काय करायचं, हे जो पार्ट आला हा मला इथपर्यंत एक्सटेंडही झाला पाहिजे. आता मी हाताने असं तर कर्व नाही काढू शकत, हाच कंटिन्युटी एक्सटेंड झाला पाहिजे, असं करायचं आहे. तर सर्वात पहिले आपण आहे ना एक्सटेंड कमांड बघू. एक्सटेंडसाठी काय असते, EX एंटर आहे, एक्सटेंड एक्सटेंड सिलेक्ट केलं आणि इथे क्लिक केलं. बघा क्लिक केल्याबरोबर स्वतःहूनच घेतलं, त्याला माहिती आहे स्वतःहूनच नेक्स्ट कुठे पॉईंट आहे तिथे त्यांनी स्वतःहूनच एक्सटेंड करून घेतला. ठीक आहे, एक्सटेंड झाली. आता ट्रिम एक्सटेंडचा उलटं असते, TR एंटर. एक्सटेंड म्हणजे वाढवणे, ट्रिम म्हणजे कमी करणे. ट्रिम केलं, ट्रिम मला याच्या आतमध्ये जेवढे रेक्टेंगलचा पार्ट आहे तो डिलीट करायचा आहे. हा की डिलीट केला, इथून डिलीट केला, बघा इथून डिलीट केला, इथून डिलीट केला, इथून डिलीट केला. काय झाला, पूर्णतः ट्रिम झाला तो. कळलं. ठीक आहे, ट्रिम आणि एक्सटेंड. इथे बघा मॉडिफायमध्येच मिळून जाईल तुम्हाला ट्रिम आणि एक्सटेंड. हे जॉईन आहे, रिव्हर्स कुठे गेला आहे, ट्रिम आणि हे ट्रिम आहे, ट्रिम आणि याच्यावरती क्लिक केलं का एक्सटेंड. ओके, ट्रिम क्लिक केल्याबरोबर बघा ट्रिम केलं तर मी सगळा अंदरचा पार्ट डिलीट करू शकतो. ओके, ट्रिम झालं, एक्सटेंड झालं. फिलेट आणि शॅम्फर.
बघा फिलेट आणि शॅम्फरमध्ये इथे आपण एक वेळा फरक बघून घेऊ, काय फरक असतो. बघा फिलेट आहे ना काय करत असतो, दोन लाईनीला आहे ना फिलेट करत असतो, म्हणजे काय दोघांना एकत्र करत असतो. पण फिलेट आहे ना एका अँगलवरती एका कर्वनी एकत्र करत असतो. आणि शॅम्फर जेव्हा करत असतो तो असा 90 डिग्रीवर असते. दिसतं हे शॅम्फर. ठीक आहे, शॅम्फर झाला म्हणजे काय झाला बघा, हा जो स्ट्रेट होता हा असा झाला, असा अँगलवरती त्यांनी शॅम्फर केला 45 डिग्रीवरती. इथे काय करताय तो कर्वनी करत आहे. तर कर्व द्यायचा आहे तर काय द्यायला लागेल, इथे तुम्हाला रेडियस द्यायला लागेल. आणि इथे काय द्यायला लागेल, शॅम्फर करायचं असेल तर एक तर अँगल द्यायला लागेल. ठीक आहे, किंवा त्याला डिस्टन्स द्यायला लागेल. काय हे इकडून इकडल्या साईडनी 10 सेंटीमीटरवर झाला पाहिजे, इकडूनही 10 सेंटीमीटरनी झाला पाहिजे. चला आता याला प्रॅक्टिकली चेक करू. बघा आता शॅम्फर, आता हा स्क्वेअर आहे, याला आपल्याला फिलेट करायचं आहे कॉर्नर. ठीक आहे, फिलेट करायचं आहे तर मी पहिले एफ एंटर, फिलेटची कमांड काय आहे एफ, फिलेट केलं, सिलेक्ट केलं. फिलेट केल्यानंतर बघा काय इथे खालती लिहून आहे, काय काय गोष्टी सेट करू शकतो. फिलेट काय, रेडियसनी फिलेट करायचं आहे मला. किती रेडियस, तर मला आर एंटर प्रेस करायला लागेल आणि मी रेडियस याला देऊन देतो 30. ठीक आहे, 30ची रेडियस. ओके, क्लिक करू एक पार्ट, दुसरा पार्ट क्लिक करू. बघा स्वतःहूनच त्यांनी 30-30 सेंटीमीटर दोन्ही साईडनी घेऊन फिलेट कर्व बनवून टाकला. पुन्हा एंटर प्रेस केला, बघा रिपीट झाली. पुन्हा एंटर प्रेस केला, रिपीट झाली. पुन्हा एंटर प्रेस केला, रिपीट झाली. आता मी हे जेवढे वेळा ही फिलेट कमांड एफ एंटर प्रेस करू तो नॅचरली काय घेईल, माझी रेडियस 30च घेईल, चेंज नाही होईल. जर चेंज करायची असेल तर मला काय करायला लागेल, पुन्हा फिलेटमध्ये जाऊन एफ एंटर प्रेस करून आर एंटर प्रेस करायला लागेल आणि दुसरी रेडियस द्यायला लागेल. फॉर एक्झाम्पल यावेळेस आपण रेडियस देऊ फक्त 15. ठीक आहे, 15 रेडियस दिली आणि मग मला चेक करायला लागेल, मग चेंज करायचं लागेल. झालं. आता मला इथे ऑलरेडी झाली, इथे मला 15 पाहिजे होती, मी इथे क्लिक करून घेऊ शकतो. दिसतंय तुम्हाला, ते ओरिजिनल त्यांनी डिलीट करून नवीन रेडियस दिली. आता हे झाली काय फिलेट. आता आपल्याला शॅम्फर बघायची आहे. शॅम्फरमध्ये बघा, शॅम्फरचं शॉर्टकट आहे CHA. काय आहे शॉर्टकट, CHA क्लिक केलं. ठीक आहे, फर्स्ट लाईन, पहिली लाईन सिलेक्ट करा म्हणते. ठीक आहे, फर्स्ट लाईन केल्यानंतर काय म्हणते, सेकंड लाईन सिलेक्ट करा म्हणते. ठीक आहे, सेकंड लाईन इथे नाही, आपला हा पॉलिगॉन आहे ना, इथे सेपरेट लाईन्स पाहिजे होता, याच्यात आहे ना. याच्यात आहे सेपरेट लाईन्स. ठीक आहे, CH प्रेस केलं मी, CHA शॅम्फर, फर्स्ट लाईन सिलेक्ट केली. ठीक आहे, सेकंड लाईन सिलेक्ट केली. ठीक आहे, एक सेकंड, CHA एंटर प्रेस केलं, शॅम्फर, फर्स्ट लाईन सिलेक्ट केली. ठीक आहे, सेकंड लाईन सिलेक्ट केली. एक सेकंड, CHA एंटर प्रेस केलं, शॅम्फर. हां, पहिले मला डिस्टन्स द्यायला लागेल. ठीक आहे, डिस्टन्स आता काय झाला आहे, ऑलरेडी याच्यात आहे ना डिस्टन्स इथं म्हणून येत नाही, कारण की दोघांचंही 0-0 डिस्टन्स आहे. बघा डिस्टन्स 1, डिस्टन्स 2, 0-0 आहे. आता मी आहे ना CHA कमांड दिल्यानंतर मला डायरेक्ट D एंटर प्रेस करावं लागेल. खालती बघा डिस्टन्ससाठी D. ठीक आहे, आणि अँगल द्यायचं असेल तर अँगल, पहिले दोन्ही बघून घेऊ. D एंटर प्रेस करू, D एंटर प्रेस केलं. पहिलं डिस्टन्स द्यायचं आहे. पहिलं डिस्टन्स किती आहे आपलं, 15. ठीक आहे, दुसरं डिस्टन्स आहे 15, सिलेक्ट करून टाकू. ओके, दोन्ही 15-15वरती. आणि मग काय म्हणते, फर्स्ट लाईन सिलेक्ट करा आणि सेकंड लाईन सिलेक्ट करा. झालं. आता बघा मी नेहमी ते रिपीट करत नेहमी त्याच सेम याला दिसत आहे. आता मला इथेही तेच अप्लाय होऊन जाईल. आहे ठीक आहे, आता अँगल चेक करू. आता आपण याला आहे ना अँगलवरती बनवू 45 डिग्रीच्या, की 45 डिग्री एक्झॅक्टवरती स्वतःहूनच त्यांनी डिग्री घेऊन त्यांनी डिस्टन्स स्वतःहूनच मेजर केलं पाहिजे. ठीक आहे, CHA एंटर प्रेस केलं, शॅम्फर. आता सिलेक्ट फर्स्ट लाईन, पहिले आपल्याला अँगल द्यायला गेली इथे, A एंटर, अँगल घेतला, A एंटर, अँगल दिल्यानंतर कितीचा अँगल पाहिजे आता. ठीक आहे, एक सेकंड, CHA एंटर, इथे काय विचारत आहे, अँगलचा Aच आहे ना, एक्झॅक्टली A अँगल कितीचा, 45चा. ठीक आहे, दुसऱ्याचाही अँगल 45चा. ठीक आहे, दोन्ही 45-45चे अँगल सिलेक्ट केले मी. बघा 45 डिग्रीवरती बनवला. एवढा अँगल तो इथे ह्या दोघांच्या लाईनीचा बनवल्यामुळे दूर घेतला, कारण की तो 45 डिग्री लिहिल्या, 45 डिग्रीवरती सिलेक्ट करेल त्याला. याला आणि याला सिलेक्ट करू तर बघा 45 डिग्रीवरती बनवला याला पण त्यांनी आहे. ठीक आहे, आता आपण अँगल आपण कमी जास्तही करू शकतो. आता 40 डिग्री केला, 45 आपण 30 डिग्री 15 डिग्री करू शकतो. आता वरती बघा 30 डिग्रीचा चेक करून घेऊ. CHA एंटर केलं प्रेस, नंतर A एंटर प्रेस केला अँगलसाठी. ठीक आहे, अँगल दिला आपण आता
30चा आणि दुसरा अँगल आपण दिला 15चा, मिक्स देऊन देऊ. ठीक आहे, एक 30 एक 15, पहिला 30 दुसरा 15, बघा असा केला. एक 30वरती केला, एक 15वरती. याला उलटं झालं तर याला आपण असंही करू शकतो. ठीक आहे, अँगलसोबत शॅम्फर झाला आणि डिस्टन्ससोबत. इथे शॅम्फर तुम्हाला इथेच भेटून जाईल बघा, इथेच मॉडिफायमध्येच राहते. फिलेट आलं आणि फिलेटच्या आतमध्ये शॅम्फर आलं. ठीक आहे, नेक्स्ट चेक करू. फिलेट झालं, एफ एंटर, CH एंटर, शॅम्फर. बघा ॲरे कशासाठी काम असते, एकच सेम गोष्ट जर रिपीट करायची असेल तर दोन मेन प्रकारचे ॲरे आहे. एक तर रेक्टँग्युलर ॲरे असतो आणि पोलर ॲरे. रेक्टँग्युलर ॲरेमध्ये काय करेल तो, लेंथ आणि विड्थ, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल, जसं आपला टेबल असतो तशा फॉर्मॅटमध्ये तो रो आणि कॉलममध्ये त्याला डिवाईड करेल. ठीक आहे, आणि पोलर ॲरेमध्ये काय करेल, सेंटर द्यायचं, सर्कलमध्ये तो त्यांना डिवाईड करेल. ओके, दोन्ही चेक करून घेऊ आपण. आता आपल्याला चेक करायचं आहे रेक्टँग्युलर ॲरे. इथे चेक करू आपण आहे ना, इथे एक रेक्टँगल बनवू. तर मी पहिले एक छोटासा रेक्टँगल REC कमांडनी रेक्टँगल बनवला इथे. ठीक आहे, आता मला हा रिपीट करायचा आहे, असा 5 वेळा आणि असा 5 वेळा दोन्ही साईड. ठीक आहे, आता मी ॲरे कमांडवरती गेलो, ॲरेवरती क्लिक केलं. ठीक आहे, ॲरेमध्ये मग सिलेक्ट ऑब्जेक्ट सिलेक्ट केला. ठीक आहे, एंटर प्रेस केला. बघा एंटर प्रेस केल्याबरोबर त्यांनी डायरेक्ट एक बनवून टाकला, बिना काही करताच. त्यांनी डिफॉल्ट किती घेतला, 4x3चा. ठीक आहे, आता मी इथेच सिलेक्ट करत होतो, तुम्हाला म्हटलं मला 5x5चा पाहिजे. इथे मी 5 सिलेक्ट केले रोज, आणि कॉलमसुद्धा 5 सिलेक्ट केले. कॉलमसुद्धा 5 सिलेक्ट केले. रोज झाले 5. इथे कॉलमसुद्धा 5. ओके, आलं बघा, कॉलम आणि रोज 5. आता मला आहे ना, हे डायरेक्शन कशी झाली आहे, वरती आणि इकडे झाली आहे. आता मला आहे ना खालती करायचं आहे, यांना मला खालत्या डायरेक्शननी बनवायचं आहे. तर मला आहे ना, इथून मी एंटर करून मी यांना करू शकतो. एंटर केलं, सिलेक्ट केलं, आणि हे डायरेक्शन मी अशी दाखवली इकडल्या साईड आहे. आता ते खालती बनले. ठीक आहे, याला सिलेक्ट केल्याबरोबर बघा इथे सगळं तुम्हाला एडिटिंगचा बॉक्स ओपन होतो रेक्टँग्युलर ॲरेचा. आता सर्क्युलर ॲरे बघून घेऊ आपण इथे. आता मी हाच सर्कल्स आहे, हे सर्कल मला सर्क्युलर ॲरेमध्ये सेट करायचं. याला मी एंटरनी मूव्ह केलं, बाहेर घेतलं थोडंसं साईडनी, आणि याला आपण ॲरे बनवू सर्क्युलर. आता इथे आपण रेक्टँग्युलर केलं, इथे बघा पोलर ॲरे. पोलर ॲरेसाठी ऑब्जेक्ट सिलेक्ट केला. ठीक आहे, ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर स्पेसिफाय सेंटर ऑफ ॲरे, कुठे सेंटर असला पाहिजे, इथे असला पाहिजे का कुठे असला पाहिजे, इथेच सिलेक्ट करून घेऊ सध्याचा आपण. ठीक आहे, आता आपण सिलेक्ट केल्यानंतर इथे काय म्हणतात, ॲटम्स आणि रोज किती 6 पाहिजे आपल्याला. आता आपण याला आहे ना ॲटम्स किती 6 पाहिजे. ओके, आणि इथे मी याला सिलेक्ट केलं. नाही, हे रेडियस खूप कमी झाली म्हणून त्याच्यात दाखवत नाही आहे. बघा मी हे पॉईंट सिलेक्ट केला, आता याला बाहेर आणलं. आता रेडियस वाढवत चाललं, बघा दिसतंय सेमच सर्कल आहे तो. आणि तो किती ॲटम्स, आता आपल्याला 6 ॲटम झाले. आता इथे आपल्याला ॲटम वाढवू शकतो आपण. इथे 8 ॲटम केले तर 8 झाले आपले. ठीक आहे, इथे 10 केले तर 10 येऊन जाईल. आहे पोलर ॲरे. ठीक आहे, पोलर ॲरे आणि रेक्टँग्युलर ॲरे. ओके, नंतर बघा स्ट्रेच आणि ब्रेक कमांड. स्ट्रेच कमांड आणि ब्रेक कमांड. आता मला आहे ना कोणताही ऑब्जेक्ट आहे ना, हा ऑब्जेक्ट जो आहे हा आहे ना मोठा झाला, याला मला छोटा करायचा आहे. तर मी काय करेल, एंटर प्रेस करेल, स्ट्रेच यूज केलं आणि याला क्लिक करेल, असं करेल. जेवढं मी ग्रीन सर्कलमध्ये स्ट्रेचमध्ये एंटर, बघा एंटर प्रेस केल्यानंतर जेवढं मी ग्रीन सिलेक्शनमध्ये करेल तेवढाच पार्ट स्ट्रेच होईल. बघा आता सिलेक्ट केला, त्याच्या अंदर जेवढा पार्ट आहे तेवढाच स्ट्रेच होईल. तो बाकीच्या पार्टला टचसुद्धा नाही करणार. आता बघा, जर आपण तो स्ट्रेचमध्ये प्रॉपर त्याला मेन्शन नाही केलं का, त्याच्या आतमध्ये जास्त जर आपण ऑब्जेक्ट देऊन दिले तर तो जास्त एरिया ही स्ट्रेच करायला लागेल. फॉर एक्झाम्पल आता बघा इथे मी आहे ना ह्या फक्त ह्या मधातल्या सेला गेलं, वरच्या याला सिलेक्ट नाही केलं. तर बघा तो आला, सॉरी एंटर प्रेस करू आणि एकच कॉर्नरच सिलेक्ट करू. बघा तिकडे मी केलं नाही, बघा तो त्याला मूवच नाही करणार. तो त्या ओरिजिन जे याच्या अंदर पॉईंट्स आले आहेत त्यालाच तो स्ट्रेच करणार. ठीक आहे, स्ट्रेचसोबत आहे ब्रेक म्हणजे काय असते, BR एंटर. ठीक आहे, BR एंटर ब्रेक केलं. कोणतीही लाईन आहे त्याला आपल्याला ब्रेक करायची आहे मधातून. ठीक आहे, तर तेव्हा आपण BR एंटर क्लिक केलं, इथे बघा सिलेक्ट केलं आणि दुसऱ्या पॉईंटवर आलं, ब्रेक झालं.
ठीक आहे. बघा इथून मधात सिलेक्ट केलं, ब्रेक. ठीक आहे. त्याला आपल्याला एक्सटेंड करून आपण परत चिपकू शकतो. एक्सटेंड कमांड वापरायची आणि परत चिपकून दिला. ओके, झालं. BR एंटर, ब्रेक, स्ट्रेच, एस एंटर. जॉईन आणि एक्सप्लोड. ठीक आहे. जॉईन कोणत्या कामी येतो? आता बघा हा तुम्हाला दिसत आहे, हा पूर्ण एकत्र आहे. ठीक आहे, एकत्र आहे. आता मला याला वेगवेगळं सेपरेट करायचं असेल तर मी काय करेल, EX एंटर, एक्सप्लोड करू शकतो. ठीक आहे. बघा एक्सप्लोडचं एक्स एंटर असते. एक्स एंटर प्रेस केला आणि मी सिलेक्ट केला याला, ऑब्जेक्टला. ठीक आहे, आणि एंटर प्रेस केला. बघा आता हे सगळे वेगवेगळे पार्ट झाले. आता हे वेगवेगळे झाले, पण आता मला हे वेगवेगळे नाही एकत्र करायचे असेल तर मी सगळ्यांना सिलेक्ट करतो. बघा सगळ्यांना सिलेक्ट केलं आणि प्रेस केलं जे एंटर, हे सगळे जॉईन झाले. ठीक आहे. नेक्स्ट जॉईनची आहे जे एंटर, एक्सप्लोडची आहे एक्स एंटर. बघा कलर आणि लाईन टाईप. कलर आणि लाईन टाईप काय असते आता ह्या गोष्टी बघून घेऊ. आता आपण काय झालं, आपला मॉडिफाय पार्ट संपला. आता आपण आहे ना कशावर आला, आता प्रॉपर्टीजवरती आला. ठीक आहे. कलर आणि लाईन टाईपमध्ये बघा प्रॉपर्टीज इथे राईट साईडला दिसतंय तुम्हाला, इथे बाय लेअर झाला आहे. तर लेअर्स एक खूप इम्पॉर्टंट चॅप्टर असतो, तो थोडासा माझ्यामध्ये नेक्स्ट लेक्चर्समध्ये आपण कव्हरअप करणार आहे. आणि लेअर्सशी रिलेटेड ह्या प्रॉपर्टीज असते. ठीक आहे. आता बेसिक बघून घेऊ, फक्त डायरेक्ट कोणत्याही गोष्टीचा चेंज करायचा राहिला तर कसं करायचं. आता बघा इथे मी इथे सिलेक्ट केला या शेपला. आता मला याला आहे ना दुसरा कलर पाहिजे, रेड. मी इथे गेलो, डायरेक्ट रेड दिला, याला रेड कलर झाला. ठीक आहे. काहीच जास्त कॉम्प्लिकेटेड नाही. इथून सिलेक्ट केलं, रेड केलं. आता मला आहे ना हे कलर दिला, पण मला हे डॉटेड लाईन पाहिजे होती. ठीक आहे. इथे गेलो मी, इथे लाईन टाईपवरती गेलो. बघा आता इथे अदर्सवरती गेलो, लोड करून घेतो मी एक वेळा. मला पाहिजे डॉटेड लाईन. डॉटेड लाईन सिलेक्ट केली, ओके केलं, हे केलं, लोड केलं. बघा आली डॉटेड, सिलेक्ट केली. ठीक आहे. आता मला ही लाईन डॉटेड पाहिजे, ही लाईन घेतली मी, डॉटेड केली. बघा डॉटेड आली ही लाईन. ठीक आहे. इथूनच तुम्ही त्याची थिकनेस पण वाढू शकता. आता मला ही लाईन खूप थिक पाहिजे. ही लाईन किती खूप थिक पाहिजे, तर मी याला थिकनेस 30ची दिली. ठीक आहे. आता बघा थिकनेस याची वेगळी दिसून नाही पडत आहे, कारण की थिकनेस ऑन नाही. बघा आता माहीत पडेल, हे थिकनेस वाढवून दिसत आहे तुम्हाला. हा कलर कसा डार्क नसल्यामुळे तेवढा उठून नाही दिसत. आता बघा आहे, याची थिकनेस बाकी सगळ्यांपेक्षा जास्त आहे. ओके. लाईन टाईप झालं. कलरचं COL, लाईन टाईपचं LT. ठीक आहे. शॉर्टकट याचा काही विचारत नाही जास्त, पण कलर कसा चेंज करायचा, लाईन टाईप कशी चेंज करायची हे लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे. लाईन वेट आपण ऑलरेडी घेतला, आताच आपण लाईन वेट. ठीक आहे. मॅच प्रॉपर्टीज. आता काय झालं, आता मला हा कलर आवडला आहे आणि मला ह्याही सर्कलला द्यायचा, तर मी पुन्हा हे सिलेक्ट करेल, पुन्हा कलर शोधेल, पुन्हा याला लाईन वेट देईल. एवढं सगळं करण्यापेक्षा डायरेक्ट इथे बघा मॅच प्रॉपर्टीजवरती क्लिक करायचं. ज्याचा पाहिजे त्याला सोर्स सिलेक्ट करायचा. सोर्स सिलेक्ट केला आणि ज्याच्यावरती द्यायचं त्याच्यावरती क्लिक करायचं, त्याला मॅच प्रॉपर्टीज होऊन जाते. बघा मॅच प्रॉपर्टीजसाठी शॉर्टकट पण आहे, MA दिसतंय तुम्हाला, MA प्रेस केल्यानंतर मी सिलेक्ट केलं. आता मला हे सगळे प्रॉपर्टीज द्यायला पाहिजे. इथे सिलेक्ट केलं, इथे सिलेक्ट केलं, इथे खाली मॅच प्रॉपर्टीज. ओके. लाईन वेट, MA, मॅच प्रॉपर्टीज. ओके झालं हे. आता प्रॉपर्टीज टॅब का राहते ते बघून घेऊ आपण. प्रॉपर्टीज टॅब चालू करायसाठी शॉर्टकट असते Ctrl+1 प्रेस करायचा. कीबोर्डवरती Ctrl आणि 1 सिलेक्ट करायचा आणि इथे बघा प्रॉपर्टीज येते. इथे सिलेक्ट केला मी, या वस्तूची सगळ्या प्रॉपर्टीज लिहून येईल. का हे लाईन टाईपचा कलर काय, सोर्स काय, याचे कॉर्डिनेट्स काय, एक्सवरती वायवरती सगळं डिटेल येते. आणि इथून तुम्ही एडिट करू शकता. इथून त्याचा कलरही चेंज करू शकता. इथून याला रेड करू शकतो मी. इथे त्याला लेअर चेंज करू शकता, लेअर प्रॉपर्टीज चेंज करू शकता, सगळ्या गोष्टी चेंज करू शकता. ठीक आहे. आता बघा आपण एक विंडो बनवू. बघा हे जसे दिली आणि केसमेट विंडो अशी आपण बनवायचा ट्राय करू. काय म्हणते, हे 1200ची एक साईड आहे, इकडली 1350 आहे. ठीक आहे. काय म्हणते, हे कोणते कोणते कमांड्स यूज होणार आहेत ते चेक करणार आहोत. याच्यात आपण रेक्टँगल यूज करणार आहे. ऑब्व्हियसली बाहेरचा एक रेक्टँगल बनवेल मी, डायमेन्शन घेऊन 1200 आणि 1350चा. मग त्याला एक ऑफसेट मारेल. ठीक आहे. ऑफसेट 75 mm चा ऑफसेट दिला राहील. ठीक आहे. मग त्याला मी एक्सप्लोड करेल रेक्टँगल, कारण की त्याला मला ट्रिम करायचं आहे म्हणून. ठीक आहे. नंतर लाईन ड्रॉनी मी आतमधल्या मूल्यन ड्रॉ करेल. हे मी लाईननी पण ड्रॉ करू शकतो आणि किंवा मी हे एक्सप्लोड कमांड पण वापरून मी ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. ऑफसेट 37.55चा आहे, म्हणजे 75चा अर्धा ऑफसेट घेतला आहे. ट्रिम करायचा आहे, रेक्टँगल वापरायचा आहे, ॲरे वापरायचा आहे. ठीक आहे. मिरर वापरायचा आहे आणि हॅच. हे सगळ्या गोष्टी आपण याच्यात एकाच एक्सरसाइजमध्ये प्रॅक्टिस करणार आहे. चला मग किती आहे, 1350/1200. आता मी हे सगळं प्रॅक्टिस केलेलं डिलीट करतो. सिलेक्ट केलं, डिलीट दाबलं. आता बघा
सर्वात पहिले काय आहे, आपल्याला रेक्टँगल बनवायचा आहे. REC कमांड, रेक्टँगल घेतलं, पॉईंट दिला आणि मग काय डी एंटर. किती आहे त्यांनी म्हटलं, एक तर 1200 म्हटलं आहे आणि दुसरी साईड 1350. ओके. आता बघा ही हॉरिझॉन्टल झाली आहे, व्हर्टिकल झाली आहे, हॉरिझॉन्टल पाहिजे होती, तर मी याला सिलेक्ट करून रोटेट करू शकतो. एंटर प्रेस केल्याबरोबर मला इथून तो रोटेट होऊन जाईल जसा पाहिजे तसा. ठीक आहे, रोटेट केला. आता त्यांनी म्हटलं आहे याचं बाहेरची साईड ऑफसेट घेऊ. ऑफसेट घेतलं किती, 75चा. एंटर प्रेस केला, ऑफसेट घेतला 75चा. आता मी एंटर प्रेस केला, सेंटर काढून घेतला. ठीक आहे, सेंटरमधून मला त्यांनी 2 पार्ट दिले आहे, सेंटरमध्ये 2 पार्ट दिले आहे. सेंटरमध्ये ऑफसेट करून घ्यायचा आहे 37.50चा. किती आहे, 37.5 म्हणजे 75चा अर्धा आहे तो. याला इकडे घेतला, याला इकडे घेतला. ठीक आहे, आणि याला मी डिलीट केला. आता बघा हे सगळ्या लाईन जे आहे ना ह्या डॉटेड आहे, कारण की इथे डिफॉल्टमध्ये डॉटेड सिलेक्ट झाली होती. आता मी याला सगळ्यांना सिलेक्ट करतो आणि डॉटेडच्या जागेवर प्लेन बाय लेअर करून टाकतो. ठीक आहे, पण थिकनेस थोडीशी जाड राहू देतो, जेणेकरून आपल्याला थोडंसं छान दिसेल. ओके. आता याच्या अंदरमध्ये हे होतं. आता इथून आहे ना त्यांनी ट्रिम कमांड वापरली. ट्रिम कमांड वापरून घेऊ. एक ट्रिम कमांडने मी इथून ट्रिम करून घेतला. आता याच्या अंदर एक रेक्टँगल बनवला आहे बघा, असा एक रेक्टँगल आहे, हा एक रेक्टँगल आहे. ठीक आहे, आता मी हा रेक्टँगल डायरेक्ट इथून बघा, याला मला काय करायला लागेल, इथून ऑफसेट पाहिजे मला एक्झॅक्टली. तर इथून मी तर घेऊ नाही शकल, कारण की इथून ऑफसेट घेतला तर हे पूर्णतः जॉईंट झालेलं आहे. आता याला मला सिलेक्ट करून एंटर प्रेस केला आणि एक्सप्लोड केला. एक्सप्लोड प्रेस केल्यानंतर ऑफसेट घेतला. ऑफसेट मी याला सेम 75चाच ऑफसेट देतो किंवा 37.5चा देऊ, जेणेकरून अजून मधातलं वाटेल. 37.5चा ऑफसेट घेतला, वरून इकडल्या साईडनी पण आणि इकडल्या साईडनी पण. ठीक आहे, आता मला इथे आहे ना हे हाईट द्यायची आहे. किती हाईट असायला पाहिजे, हाईट आता सध्या आपण कन्सिडरेशन घेऊ की एक काच असेल, तो असेल 250चा. हे रफ घेतलं मी. ठीक आहे, 250चा म्हणजे इथून अजून एक डिस्टन्स सुटेल आणि मग इथे 250 येईल. आता एंटर प्रेस केलं, फिलेट. आता बघा एंटरमध्ये आपली रेडियस किती आहे, 15ची. आता मला डायरेक्ट 90 डिग्रीवरती पाहिजे, तर मी एंटर प्रेस केला, एंटर 0 प्रेस केला म्हणजे काय, 0 रेडियस म्हणजे डायरेक्ट 90 डिग्रीवरती लाईन बनेल. बघा फिलेट केलं. हेच तुम्ही ट्रिम कमांडनी करू शकता. ट्रिमनी अजून टाईम लागेल थोडासा, म्हणून मी फिलेटनी केलं. ठीक आहे, आता हे सिलेक्ट केलं. याचा मी कलर काय करतो, हे ग्लास टाईप दिसलं पाहिजे म्हणून याला ब्ल्यू कलर करतो. अजून थोडासा डार्क. ठीक आहे, ओके. आणि याला मी आता या पूर्ण चारही लाईनला सिलेक्ट केलं एका स्वीट. ठीक आहे, आणि सिलेक्ट करून याला मी काय केलं, ग्रुप केलं, जॉईन केला. ठीक आहे, आता मी काय करेल, ॲरे कमांड वापरेल. ॲरे कमांड घेतली मी आता रेक्टँग्युलर ॲरे घेतलं, सिलेक्ट केला ऑब्जेक्ट आणि एंटर प्रेस केला. तर त्याला बनवू द्या त्याच्या मनानुसार आहे. आपल्याला काय पाहिजे, इकडल्या खालच्या डायरेक्शननी पाहिजे ना, प्रेस करून घ्यायचं एंटर. आपल्याला 3च पाहिजे, खालती पाहिजे. ठीक आहे, याला मी सिलेक्ट करतो इथून आणि याला मी खालती आणल्या 3. ठीक आहे, 3 आणल्या. आता मला हे डिस्टन्स काय कमी पाहिजे आणि हे इकडले राईट साईडचे इकडे नाही पाहिजे, राईट साईडचे नाही पाहिजे. इकडून मी आलो इकडे 0वरती. ठीक आहे, हे 3 बनले माझे. आता मला आहे ना हे हेवालं जे डिस्टन्स आहे कोणतं, व्हर्टिकल बघा, रोजमधलं किती 4 आहे, याच्यातला डिस्टन्स मला आहे ना किती पाहिजे, 375च्या जागेवर आता मला किती पाहिजे, -375 जागेवर खूप कमी डिस्टन्स पाहिजे मला, 75 पाहिजे डिस्टन्स. जास्त जवळ झालं. ऑलरेडी आपलं 250चं आहे, प्लस 275, 325 करून बघू. बघा 325 मध्ये मावतं आणि खालती थोडी जागा जास्त सुटत आहे, म्हणून मी 330 करून बघतो. अजून थोडीशी जागा लागेल, 350 वरती होऊन जाईल माझ्यामध्ये एक्झॅक्टली. ओके, एक्झॅक्ट झालं. ठीक आहे, आता मला इथे किती पाहिजे, हे 3च पाहिजे, 3च केले. ठीक आहे, याला मी कंट्रोल इथूनही करू शकतो, 3 पाहिजे 2 पाहिजे, आणि इथून पण मी याला ॲरोवरती क्लिक करू शकतो आणि क्लोज ॲरे केला. आणि याला मी एंटरनी कॉपी केलं, याचा सेंटर पॉईंट मार्क केला, इथूनच इक्वल होतं, इथे घेतलं मी. ठीक आहे, आता मला आहे ना हॅच करायचं आहे, मग मी एंटर प्रेस केलं. आता मला हे साईडची जी बाउंड्री आहे त्याला वुडन काही दाखवायचं आहे. ठीक आहे, वुडन हॅच वगैरे करू शकतो मी का, इथे वुडन हॅच आहे का, आता आहे, कॉर्क आहे, ब्रिक आहे, खोस ग्लास. ठीक आहे, ग्लासही करू शकतो आपण, ग्लासला हॅच. अजून कोणतं आहे, फाउंड ग्रेट, इन्सुलेशन, वूड. वा, वूडचं हे काय, स्टार आहे. आणि कसं वूडचं अजून
ठीक आहे, हे घेऊन घेऊ सध्यासाठी. आपल्याला टेस्टच करायची आहे. नेटवाला घेऊन घेऊ, काचावरती दाखवून देऊ, कारण इथे काच लावला आहे. इथे सिलेक्ट केलं, ठीक आहे. इथे सिलेक्ट केलं, सिलेक्ट करून घेऊ सध्या. आता ते दिसत नाही भली, तुम्हाला दाखवेल मी कसं दिसेल ते. ते सिलेक्ट केलं, पूर्ण चारही ग्लासेस सिलेक्ट केले, ठीक आहे. सिलेक्ट केल्यानंतर बघा आता हॅच एडिट कसं करायचं. क्लिक केलं हॅचवरती, बघा इथूनच आपण हॅच सिलेक्ट केलं, कोणता हॅच पाहिजे होता आपल्याला. आता इथे बघा अँगल दिला आहे, किती अँगलवरती टर्न वगैरे करायचं, हे त्याचं डिटेलिंग आहे. आता फक्त तुम्ही स्केल लक्षात ठेवा. स्केल तुम्हाला 1 आहे, इथे 10 करून बघितलं मी, ओके. 10 केल्याबरोबर बघा तो डायरेक्ट एक्झॅक्टली करेक्ट ह्याच्या सिलेक्ट केला. आता मला आहे ना याची थिकनेस आहे ना कमी पाहिजे. आता होमवरती गेलं आणि याला मी थिकनेस कमी दाखवली, एकदम 0 थिकनेस दाखवली, ठीक आहे. आणि याला मी आहे ना कलर पण चेंज करून घेतो. याला अंदर मी लाईट ब्ल्यू दाखवून देतो, जेणेकरून तो असं वाटेल त्याच्या आतमध्ये आहे काहीतरी, ठीक आहे. बघा असं जाई टाईप वाटत, छान पटकनच विंडो बनली आपली 2 मिनटात आहे. ही एक्सरसाइज झाली आता आपली. याच्यात आपण वेगवेगळे कमांड्स प्रॅक्टिस केला, ठीक आहे. वेन अ कमांड डझंट वर्क, केव्हा कमांड वापरणार नाही. भरपूर वेळा तुम्ही एंटर नाही दाबाल तेव्हा कमांड वापरणार नाही, ठीक आहे. एस्केपच्या बाहेर एस्केप प्लेस नाही केलं तेव्हा कमांड वापरणार नाही, ठीक आहे. ट्रिम केव्हा वापरला जाणार नाही, जेव्हा तुम्ही झूम इन करून राहील किंवा त्याच्यासाठी एजेस कोणते नाही राहणार तेव्हा ट्रिम होणार नाही. एक्सटेंडसाठी दुसरी साईड कुठपर्यंत एक्सटेंड करायची तेव्हा एक्सटेंड नाही होणार. ऑफसेट कधी होणार, कधी स्केल काही पण टाकली आपण एकदमच छोटी होऊन जाईल, कधी खूपच मोठी लिहून टाकली तर ते ऑफसेट होणार नाही. हॅच केव्हा नाही होणार, जेव्हा त्याची बाउंड्री व्हॅलिड नाही राहणार, जेव्हा त्याला बाउंड्रीमध्ये नाही राहणार, ठीक आहे. तुमच्या डॅश लाईन किंवा सॉलिड दिसणार ज्याची स्केल खूप जास्त लहान आहे. स्केल चेंज करायसाठी तुम्हाला प्रॉपर्टीजमध्ये जाऊन स्केल चेंज करायला लागेल त्याची. स्ट्रेचमध्ये कधी कधी आहे ना, तुम्ही आता जसं सांगितलं ना, गलत तुम्ही पॉईंट्स कवरअप नाही केले, जेवढे स्ट्रेच करायचे आहे तेवढे जर नाही घेतले तर तो स्ट्रेच नाही करणार, ठीक आहे. अशा रिलेटेड हे गोष्टी आहे, त्याच्यातल्यात केवढं कॉम्प्लिकेटेड नाही आहे. तुम्हाला काही पण प्रॉब्लेम येत असेल, एरर असेल तर तुम्ही कमेंट करा, मी त्याचं सोल्युशन तिथे टाकून देईन, ठीक आहे. शॉर्टकट कमांडचं बघा आता इथे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा एक स्क्रीनशॉट काढून तुम्ही हे सगळं रटू शकता. लाईनसाठी काय एल एंटर सी एंटर काय होते, सगळ्या गोष्टी याच्यात मी डिटेल दिलेल्या आहे, ओके. नंतर अजून उरलेला हे झाले कोणते, ड्रॉइंगच्या रिलेटेड झाले, ठीक आहे. मॉडिफाय रिलेटेड हे झाले कमांड्स, बघून घ्या सगळे. हे बेसिक कमांड वापरण्यात येणार आहे तुम्हाला, ठीक आहे. याचाही स्क्रीनशॉट काढून घ्या, ओके. इथे रिव्हिजन बघून घ्या, काय कोऑर्डिनेट्स असते, प्रॉम्प्ट काय द्यायला जाते, सिलेक्शन कसं करायचं आपण, ठीक आहे. एक्झाममध्ये तुम्ही नेहमी F8 आणि F3 बद्दल लक्ष ठेवायचं, तुमचा ओ स्नॅप ऑन आहे की नाही, ठीक आहे. आणि ऑर्थो ऑन आहे की नाही, ओके. ह्याचा स्क्रीनशॉट काढा. तुम्हाला हे सगळे प्रॅक्टिस करायसाठी कॅडचे टास्क आहे. हा एक टास्क आहे, ठीक आहे. हा दुसरा टास्क आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. असे 12 टास्क आहे, ठीक आहे. ॲन्सर्स कसं राहणार आहे, ठीक आहे. ॲन्सर तर काय तुम्ही जेव्हा काढाल ते ड्रॉइंगच स्वतः ॲन्सर राहणार आहे, ठीक आहे. आणि ह्या दुसऱ्या क्वेश्चन्सचा ॲन्सर्स आहे, ओके. चला मग हा ए पार्ट कंप्लीट झालेला आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट जो राहणार आहे हा बी राहणार आहे, ज्याच्यात आपण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स वगैरे बघणार आहे, कन्स्ट्रक्शन रिलेटेड. त्याचा दुसरा व्हिडिओ येणार आहे पार्ट 2B म्हणून, ओके. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. थँक्यू.